बघा या क्वेश्चन मध्ये काय मिस्टेक झाली, ही जी काय आपल्याला 1000 मीटर आली ती कोणती आली, ओव्हरऑल आली. त्याच्यामध्ये ट्रेनचं पण अंतर आहे 200, म्हणून फक्त ब्रिजचं विचारलं तर तुमचं किती होऊन जाईल, ब्रिजचं विचारायचं किती झालं, ब्रिज 1000 मायनस 200 म्हणजे ऍक्च्युअल ब्रिज किती झाला तुमचा 800 मीटरचा. क्लिअर आहे, बरोबर बघतो, लक्ष द्या. चला आता क्वेश्चन बघा, मी काय म्हटलं 2 ग्राफ काढतो आता. एक्स वर्सेस, ऑलरेडी तुमचे हे क्वेश्चन तुम्हाला डीपीपी मध्ये दिसून जातील किंवा मॉड्यूल मध्ये तरी दिसते. हा ए हा बी असं विचारलं, ए आणि बी बघून तुम्हाला काय फील होतंय रिलेटिव्ह व्हेलॉसिटीच्या संदर्भात, काय फील होतंय. आता पहिली गोष्ट पॅरलल आहे, म्हणजे याचा अर्थ काय होईल, काय सेम व्हेलॉसिटी एक्सटी ग्राफचा स्लोप काय देईन आपल्याला, एक्सटी ग्राफ स्लोप काय देईन आपल्याला, एक्सटी ग्राफ स्लोप प्रोव्हाइड्स व्हेलॉसिटी आणि स्लोप कसा आहे, कॉन्स्टंट आहे आणि सेम आहे दोघांचं पण, ए अँड बी. देअरफॉर काय कळालं तुम्हाला, व्हेलॉसिटी ऑफ ए आणि व्हेलॉसिटी ऑफ बी किती होईल, सेम. जर मी तुम्हाला विचारलं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी सांगा तर तुम्ही काय म्हणशाल, व्ही ए मायनस व्ही बी म्हणशाल, प्लस करा किंवा मायनस करा तर किती होईल 0. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जर मी तुम्हाला विचारलं असतं व्ही रिलेटिव्ह किती रे, तुम्ही काय म्हणशाल 0 व्हेलॉसिटीच आहे. हा 100% तुम्ही काय म्हणलं असतं, व्ही ए या पोझिशन पासून चालू झालाय म्हणजे 2 मीटर पासून चालू झालाय आणि हा 3 मीटर पासून चालू असं म्हणता येईल. पण दोघांची व्हेलॉसिटी कशी आहे, सेम आहे. रिलेटिव्हली कसं आहे, म्हणजे जर गावीत तिथून 2 मीटर पर सेकंड चाललं, मी तिथून 2 मीटर पर सेकंड चाललं, तर दोघांमधलं अंतर कसं राहील, नेहमी सेमच राहणार. का बरं, कारण की दोघांची व्हेलॉसिटी कशी आहे, सेम. हे लॉजिक कळालं. दुसरा क्वेश्चन, आता तुमच्या डीपीपी मध्ये यावेळेस मी प्रोव्हाइड केलेलं त्या डीपीपी मधला क्वेश्चन आहे. या डीपीपी मधला क्वेश्चन काय म्हणताय त्याच्यामध्ये म्हणतात काय, मला परत रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बद्दल बोलायचं आहे. तर तुम्हाला ते डोळे झाकून कळलं पाहिजे, व्हेलॉसिटी ऑफ बी इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी ऑफ, दोन्ही व्हेलॉसिटी तर सेम नाही. आता याच्यामध्ये सेम कळलं होतं पण याच्यामध्ये सेम नाही. का बरं, कारण की दोघं पॅरलल नाही. याच्यामध्ये काय सांगतायत, हा 2 सेकंदांनी चालू झालाय, नंतर 3 सेकंदांनी चालू झाला असं म्हणतायत. इथे 2 मीटर 3 मीटरनी चालू झाला, हा 2 सेकंद आणि 3 सेकंद. जरी 2-3 सेकंदांनी चालू केलं तरीही पण दोघांचं काय होणार आहे, दोघांची व्हेलॉसिटी मी पण असं झालं ना आपल्याला, ऍक्च्युअली मध्ये इथं झालं, हे दोघांची पोझिशन सेम. कोण लवकर पोहोचेल, हा वाला बी लवकर पोहोचेल, कारण की त्याचा स्पीड कसं आहे, जास्त आहे. नॉन झिरो भेटेल ना ऑलवेज कसं भेटेल, नॉन झिरो. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी भेटेल नॉन झिरो व्हेलॉसिटी, बरोबर की नाही. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कसं आहे, नॉन झिरो व्हेलॉसिटी. लॉजिक क्लिअर आहे. क्वेश्चन मध्ये काय ट्विस्टिंग होती, याच्यामध्ये याच्यामध्ये बेसिक डिफरन्स कुठं आला, क्वेश्चन कळाला तुमच्या डीपीपीचा पहिला क्वेश्चन. आता बघा पुढचा, आता काय म्हटलं, इफ पोलीस want to catch a theft with 20 meter per second and theft move 10 meter per second, then वो चोर रे, तीव्र म्हणा, चोर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, थेफ्ट काय म्हणते, साधी गोष्ट. हा 10 meter per second, then if the police caught him in 10 seconds, then find the distance covered by police. काय म्हणतात ते, पोलीस आहे, 20 चाललाय, चोर आहे 10 चाललाय. आता जर असं होणार नाही ना, पोलीस इकडे येतोय मग चोर त्याच्याकडे चालला, तो पुढे चोर पण पुढेच नाही, असं होईल का, असं नाही होणार. कसं हा चुकून बनवणार. हा पण हा भाऊ पळणार आहे, एवढं तर नक्की पकडला जाणार कारण की याचं स्पीड कमी. तर विचारलं काय तुम्हाला, डिस्टन्स विचारलंय किती याच्यात पकडून घे,
आपण काय करणार, डिस्टन्स काढायचंय. हा, तर पहिलं व्ही रिलेटिव्ह काढून घ्या. व्ही रिलेटिव्ह किती होणार आहे? हा 20 आहे. ऑब्झर्व कोणाला पण घ्या, त्याला म्हटलं मी 10, तर किती बनेल? न्यू किती बनेल? 10 बनेल. चला, हा काय हा 20 आहे आणि 10 आहे. आपलं काय विचारलं? डिस्टन्स. डिस्टन्स काय असतो? व्ही रिलेटिव्ह इंटू टाइम ना. व्ही रिलेटिव्ह किती? 10. टाइम किती लागलाय? 10. म्हणजे किती? 100 मीटर मध्ये तो पकडूनच घेतात. हे लॉजिक कळालं? आता क्वेश्चन मध्ये थोडस ट्विस्टिंग आहे, हे कळालं का? If police travels with 10 meter per second and travels with 20 meter per second, if police fires the gun, the nozzle speed शाबास. गन बोललोय, तुला सण वाटतंय. शाबास. म्हणजे पोलिसला भयानक झालं, रजनीकांत झाला तो. सण पकडा. हा, नोझल स्पीड. नोझल स्पीड 20 meter per second. Then find the impact on it. काय म्हणतात ते? एवढं तर नक्की, जर पळायला लागलं तर पोलीस कधी पकडू शकणार नाही. का बरं? त्याला नाही पकडायचं, मैत्री हा 20 चाललाय, आता आणि चाललाय, कधी पकडेन तो? नाही पकडू शकत ना. पण असं केलं मग त्याला कळलं, पोलिसाला कळलं की आपण पकडू शकणार नाही. मग त्यांनी लगेच केलं, आय एम अ सिंगम. सिंगम लगेच गोळी मारली. गोळी मारली. गोळीची स्पीड किती आहे? 20. गोळीची स्पीड आहे. आता इथून न्यू भेटेल ना आपला, इथून काय भेटेल? न्यू भेटेल. न्यू किती झाला? 30. हा भाऊ काय 20 चाललाय? हा थोडे म्हणतात की नाही सिंगमनी गोळी मारली तर तावा. हा 30 आहे, 20 आहे. 30 आणि 20 आहे. व्ही रिलेटिव्ह विचारला. हा पण हा भाऊ 20 झाला. या भाऊची डायरेक्शन तर चेंज होणार. हा 30 आहे, याची 20 झाली. म्हणजे किती झाले? 10 मीटर पर सेकंद त्याचा गोळी लागून जाईल. पळायला लागला तर 10 मिनिट, गोळी मारल्यानंतर 10 मीटर पर सेकंद खाली पडून जाईल. कळालं का? काय डाऊट आहे? समजलंय? ओके, नेक्स्ट तुला पाठव. समजलं काय? गावित Ranaskuta with 20 meter per second and bus will be accelerate with 2 meter per second square. 2 meter per second square. If distance between them is 96 meter. If Gavit want to catch a bus, they time required. किती वेळा गावित काय करेल? बस पकडेल. पण इथं प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम आहे? आतापर्यंत दोनच्या दोन्ही वेलोसिटी भेटायचे. इथं काय प्रॉब्लेम झाला? आता काय भेटतंय? ऍक्सलरेशन. एकाची ऍक्सलरेशन दिलं, दुसऱ्याचा वेलोसिटी दिलं. गावितची काय दिली? वेलोसिटी 20 मीटर पर सेकंद. चाल 20 मीटर पर सेकंद. इथं काय बस आहे. आता बस तर पुढे राहील कितीने? 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. यांच्या दोघांमधून अंतर जो आहे तो किती? 96 मीटरचा आहे. 96 मीटरचा. आणि विचारलं काय? मला किती वेळात गावित बसला पकडेल. आता प्रॉब्लेम झाला ना. आता इथं काय यूज करायला लागेल? आपला रिलेटिव्ह वेलोसिटीच यूज होतो. पण रिलेटिव्ह वेलोसिटी मध्ये आपल्याला माहिती आहे ना, हा पुढे पुढे जाईल, हा पुढे जाईल. बसला पकडतो याचा अर्थ बस काय होतंय? मागे येते. बस काय होतंय? मागे येते. असंच फील होईल ना. हा भाऊ पळतोय,
बस काय होते मागे, म्हणजे ऍक्सलरेशन कसं घ्यावं मला निगेटिव्ह. यस बरोबर काय, यस बरोबर काय ut प्लस हाफ at स्क्वेअर. या क्वेश्चनचा यूज करायला आपल्याला लॉजिक कळालं. यस काय ut प्लस हाफ at स्क्वेअर. यस किती आहे 96 आहे. यू किती आहे 20 ने चाललाय ना. टाइम माहितीये का, टाइमच काढायचा आहे. पण ऍक्सलरेशन कसं होणार आहे निगेटिव्ह मायनस हाफ. ऍक्सलरेशनची व्हॅल्यू किती दिले 2 t चा स्क्वेअर 2 टू गेट कॅन्सल. म्हणजे किती 96 बरोबर काय 20t मायनस टी स्क्वेअर. मायनस टी स्क्वेअर इकडे आणा. टी स्क्वेअर मायनस 20t प्लस 96 इज इक्वल काय एच फॅक्टर पाडा. 12 96 ना. 12 अरे 12 96 आहे 12 20 बने. मग याच्यातला स्मॉलेस्ट घ्यायचा. स्मॉलेस्ट कोण आहे, स्मॉलेस्ट कोण आहे 8. therefore 8 सेकंद मध्ये गावित बसला पकडून. गावित किती वेळात पकडेल 8 सेकंदामध्ये बसला पकडेल. काय डाऊट आहे समजलंय. आता राहिले फक्त मोशन अंडर ग्रॅव्हिटीच्या रिलेटिव्ह क्वेश्चन्स. बघा मोशन अंडर ग्रॅव्हिटीच्या समजलं का क्वेश्चन्स. बघा मी काय म्हटलं, दोन बॉल आहेत सेम हाईटच्या बिल्डिंगवरून फेकले गेले. सेम हाईटच्या बिल्डिंगवर फेकले गेले. एकाला मी जस्ट रिलीज केला म्हणजे 0 ने फेकला आणि एकाला मी 10 ने फेकला. एकाला असं सोडलं आणि एकाला असं फेकलं. कळालं. तर फाइंड द डिस्टन्स बिटवीन देम आफ्टर पहिला 2 सेकंदानंतर किती राहील, सेकंड 4 सेकंदानंतर किती राहील, असं क्वेश्चन. ऑब्विसली 10 मीटर पर सेकंद वाला फटाफट अंतर कव्हर करेल. हा हळूहळू म्हणजे अंतर नंतर काय जाईल वाढत जाईल. हे लॉजिक कळालं. पहिल्या 2 सेकंदात दोघांमधलं अंतर कसं राहील सेम राहील. पुढच्या 4 सेकंदात म्हणजे नंतर जरी मी फेकलं तरी त्यांच्यामधलं इंटरव्हल कसं राहील सेम राहील. हे लॉजिक कळालं. म्हणजे काय करायचं सिंपल आणि सरळ गोष्ट आहे. गेला पण 10 मीटर पर सेकंद वाला गेला उडत. जे पहिला वाला करेल जो 0 आला आपल्याला माहिती ना. 0 आल्याचं माहिती आपल्याला. जर 0 ने सोडलं तर डिस्टन्स किती करतो 2 सेकंदात किती करतो 20. 3 सेकंदात किती करतो 45 आणि 4 सेकंदात किती करतो 80. हे लॉजिक कळालं. म्हणजे 80 मीटर तो खाली आला तर तेवढ्याच याच्यात तो निघून जाईल. म्हणजे काय म्हटलं मी इथं म्हणून देतो की जी रिलेटिव्ह डज नॉट अफेक्ट्स रिलेटिव्ह व्हेलोसिटी. ठीक आहे. म्हणजेच काय 2 सेकंदासाठी जर बोललो 2 सेकंदाची बोललो काय होणार 2 स्क्वेअर इंटू 5 किती होणार आहे 20 मीटर. दोघांमध्ये किती अंतर सापडेल 2 मीटर. जर मी म्हटलं किती 4 सेकंदात तर काय होणार आहे 4 स्क्वेअर इंटू 5 किती 80 मीटर. काय डाऊट आहे. असं कोणतंही जरी विचारलं तर तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे. हा टाईप कळाला. नेक्स्ट परत बिल्डिंग. हा जस्ट रिलीज केला म्हणजे किती 0 ने. हा वरती फेकला कितीने 40 ने. आणि मी म्हंटल याची जी बिल्डिंग आहे बिल्डिंगची हाईट आहे 40 मीटर पर 40 मीटर. बिल्डिंगची हाईट किती आहे 40 मीटर. हे लॉजिक कळालं का. वरतून जस्ट स्टेप केला आणि इकडं वीस दोन्ही एकमेकांना अशा कुठेतरी येऊन क्रॉस करतील. मग हा खाली यंत्र वरती जाईल नंतर हा खाली येणार असं. पण आपल्याला काय विचारलेलं आहे कधी क्रॉस करतील. हा टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस. टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस. काय विचारलं तुम्हाला किती वेळ लागेल टाइम क्रॉस करण्यासाठी. चला एवढं तर माहिती आहे. मला व्ही रिलेटिव्ह काढावं लागेल आणि डिस्टन्स माहिती आहे ना आपल्याला. व्ही रिलेटिव्ह काय एक तर स्टॉप आहे ना. व्ही रिलेटिव्ह किती म्हणणार 40च बनेल. अरे एक तर स्टॉप आहे ना दुसरा तर काय स्टॉप आहे. जरी खाली येतोय तर काय इनिशियल कसं आहे व्ही रिलेटिव्ह किती म्हणला 40. मग जर 40 म्हणला तर आपल्याला कळालं हा भाऊ काय येणार आहे. काय विचारलं तुम्हाला टाइम. टाइम इज काय पटकन डिस्टन्स अपॉन व्ही रिलेटिव्ह. डिस्टन्स किती 40 किती आहे रिलेटिव्ह किती 40. म्हणजे 1 सेकंदात ते काय करतील एकमेकांना क्रॉस करतील. हा 1 सेकंद पुढे जाईल तर तो 1 सेकंदात आली आणि एकमेकांना क्रॉस करून निघून जातो. लॉजिक कळालं. काय डाऊट आहे. नेक्स्ट मी असं म्हटलं
घेतोय क्वेश्चन, इथे क्वेश्चन घेऊन टाकतो रिलेटिव्ह मला, म्हणजे मला तिथं 2 क्वेश्चन बसत आहे बा. मी काय म्हटलं, ही लिफ्ट आहे, ही काय तुमची लिफ्ट आहे. लिफ्ट 20 मीटर पर सेकंदने खाली येते, 20 मीटर पर सेकंड स्क्वेअरने खाली येते. हा 20 मीटर पर सेकंड स्क्वेअरने खाली येते. याच्यावरती एक फॅन लावलेला आहे, ठीक आहे. याच्यावरती काय लावलाय, एक फॅन लावलाय, आणि फॅन लावल्यानंतर याच्यातून एक नट बाहेर पडणार. याच्यातून काय बाहेर पडणार आहे, नट. हे काय नट आहे, आणि नट जर सपोज खाली जाणार ना 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरने खाली येतोय. क्लिअर आहे, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरने खाली येतोय. लिफ्ट 20 मीटर पर सेकंड स्क्वेअरने खाली येते, त्याच्यामध्ये नट पडेल, तो किती येणार आहे, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरने खाली येणार आहे. मग मी म्हटलं ऑब्झर्वर ए इथं पडलेला आहे, ऑब्झर्वर बी इथे आहे, ठीक आहे. ऑब्झर्वर ए मध्ये आणि ऑब्झर्वर बी बाहेर आहे. तर दोघांना कसा वेलोसिटी दिसेल, हा नटची स्पीड सांगायचंय, हा ए हा बी. मला काय सांगायचंय, वेलोसिटी ऑफ नट ऑब्झर्व्ड बाय ए, वेलोसिटी ऑफ नट ऑब्झर्व्ड बाय, असं प्रश्न. कळालं का, काय काढायचं कळालं. आता प्रॉब्लेम काय ते समजा. मला सांगा ए पण कुठे लिफ्टच्या मध्ये, जर 20 मध्ये येतो, जे 20 स्वतःवर लावून जाते, 20 खाली लागतंय, आणि आपण 2 ने, हा 20 × 2, त्याच्यावर ग्रॅव्हिटीचा काय फरक पडतो, विचार करेल का तो काय म्हणे नाही, हा 20चा असेल. आपण जेव्हा गाडीत बसतो आपल्या साईड वेगळं लागतं का, आपल्याला पण तेवढं स्पीड लागतं ना, तसंच ना. म्हणजे 20 याला लागला असेल तर 20 याला पण लागलाय, फॅनला पण लागलं, त्याला पण लागलं, फक्त याला दिसेल काय दिसेल, नटचं स्पीड दिसेल. किती दिसेल, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळालं का, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जेव्हा हा बाहेर आहे, जेव्हा हा बाहेर आहे, तर बाहेरसाठी काय लागेल, न्यू लागेल. जेव्हा बाहेरून बघेल तर काय म्हणजे न्यू लागेल ना. ऑब्झर्वर जसंही पोझिशन चेंज करायला लागतो लगेच बदलू जातो. मग हा काउंट जे न्यू किती झाला, 20 + 2 ना, म्हणजे किती झाले, 22 झाला. हे कळालं का. पण हा 22 आहे, बाहेरून बघतोय, त्याच्यावर ग्रॅव्हिटी फुल लागतंय. मग ग्रॅव्हिटी फुल लागतंय तर काय म्हणतो, जी तर कसं लावेल, वरती लावेल. जी कसं लावेल, वरती लावेल. हे लॉजिक कळालं का, जी कसं लावेल, वरती लावेल. हा 22 कुठे आहे, खाली फुलिंग चालू आहे, तर जी कुठे लागेल, अपोजिट डायरेक्शनला. तर किती, जीची व्हॅल्यू किती असते, 10. म्हणजे काय, वरती 10, खाली 20, म्हणजे टोटल 22. किती होईल टोटल, 12 मीटर पर सेकंड स्क्वेअरने त्याला काय फील होईल, 12 मीटर पर सेकंड स्क्वेअरने काय होतोय, खाली येतोय. कळालं, याला काय कळालं, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरने खाली येतोय. याला काय कळतंय बाहेरून, 12 मीटर पर सेकंड स्क्वेअरने. ऍक्च्युअल मध्ये नट किती पडलाय, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरने. हे लॉजिक कळालं, समजलंय. आता लास्ट 2 टाईपचे क्वेश्चन राहिले. हो, टाइम संपत आला. इथून काय केलं आपण, जस्ट रिलीज केला. जस्ट काय केलं मी, रिलीज केलं, म्हणजे इनिशियल वेलोसिटी तो खाली पडतो, बरोबर की नाही. मी त्याच वेळेस काय केलं, व्हीच्या स्पीड मध्ये वरती फेकला. व्हीच्या स्पीड मध्ये काय केलं मी, त्याला वरती फेकला. काय केलं मी, व्हीच्या स्पीड मध्ये त्याला वरती फेकला. पण मला आता हे माहित नव्हतं ना आपल्याला कधी क्रॉस करणार आहे. आपल्याला फक्त काय कळालं, याच्यातून टाइम कळालं, याच्यातून काय कळालं, आपल्याला टाइम कळालं. आता प्रश्न बदलतोय, असं आपल्याला इच्छा आहे की तो पुढे कट झाला पाहिजे अर्ध्या बिल्डिंग मध्ये, अर्ध्या अंतर नंतरच. जर मी म्हटलं टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस देम इन हाफ ऑफ डिस्टन्स, हाफ डिस्टन्स मध्ये टाइम मला काढून द्यायचं असतं. कळालं का, मला कधी बाहेर हाफ डिस्टन्सला. जर मी म्हटलं बिल्डिंग हाईट काय, याचे बिल्डिंग हाईट काय, याचे, तर टाइम किती लागेल त्याला, टी. मी असं म्हटलं टी, टाइम ऑफ फ्लाइट. पण आपलं काय गरज आहे, मला इथून पाहिजे ना, अर्धा पाहिजे ना मला. हा भाऊ कुठं गेला पाहिजे, अर्ध्यात गेला पाहिजे. हा भाऊ अर्ध्यात आला पाहिजे, दोघांचा अर्ध्यातच पाहिजे. कळालं का, दोघं पण कुठं पाहिजे मला, अर्ध्यातच पाहिजे. मग ते करण्यासाठी मी किती जोरात फेकू, किती जोरात फेकणं गरजेचं आहे. कारण की हा वरतून खाली येणार आहे, स्पीड वाढत जाणार आहे. हा जेव्हा वरतून फेकणार आहे, खालून फेकणार, तेव्हा स्पीड काय जाणार आहे, कमी होत जाणार आहे. खालून फेकताना स्पीड काय होते, कमी होते. वरतून येताना स्पीड वाढते. हा लवकर खाली येणार आहे, हा उशिरा जाणार आहे वरती. तर मला वरती दोघं जरी गेले तर दोघांना कसं कुठं कट केलं पाहिजे, त्यांनी अर्ध्या डिस्टन्स मध्ये कट केलं पाहिजे. क्वेश्चन असा आहे, लॉजिक कळालं. तर मला कितीच्या वेळेसाठी फेकू त्याला, एवढं जर कळतंय ना, त्याला उशीर लागणार आहे, तर जोरात फेकावं लागेल. तो जर लवकर येत असेल तर. कळालं का, मला प्रश्न काय, इथून मी काय म्हटलं, मला रिलेटिव्ह वेलोसिटी काढून घालावं. काय काढायला मला, व्ही रिलेटिव्ह काढून घालावं. मला काय काढणं गरजेचं आहे, व्ही रिलेटिव्ह काढणं गरजेचं आहे. व्ही रिलेटिव्ह काय, कारण की वरचा तर थांबलेला होतं, व्ही
वरचं थांबलेलं आहे ना, व्ही लागेल. जर मी म्हटलं टाइम काढू याच्यातून, टाइम जर काय असतं डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. आता जी वेलॉसिटी ती कोणती घेणार आहे, रिलेटिव्ह वाली घेणार आहे. टाइम कोणतं घेणार आहे, कॅपिटल टी. मी स्मॉल टी म्हणतो पहिल्यांदा. तो काय होणार आहे, डिस्टन्स अपॉन व्ही रिलेटिव्ह बनायला सुरुवात होईल. डिस्टन्स अपॉन व्ही रिलेटिव्ह. लॉजिक कळालं. आता बघा मग आता कसं करता येईल, मग आपल्याला डोकं लावावं लागेल. मग आपल्याजवळ फॉर्म्युला इक्वेशनचा कोणता, एस इज काय, युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. कळालं का. मला कुठं पाहिजे, अर्ध्या डिस्टन्स मध्ये ना. मग एसची व्हॅल्यू किती झाली, हाफ. इनिशियल वेळेसाठी किती, व्ही आहे. इनिशियल वेळेसाठी किती, व्ही आहे ना. आणि डिस्टन्स किती, इथून इथपर्यंत. मी जर कॅपिटल टी म्हटलं, टोटल डिस्टन्स, हा टोटल डिस्टन्स साठी, एच साठी. मग मी म्हटलं हाईट किती घेतलं आपण, व्ही. टाइम टोटल इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती टाइम, टी. आणि हाईट किती, एच. मग आपण इथं काय म्हटलं मी, एच अपॉन व्ही रिलेटिव्ह व्ही. व्ही रिलेटिव्ह व्ही. मग टी ची व्हॅल्यू किती आली, एच बाय व्ही आली. प्लस, आता प्लस होणार का मायनस होणार आहे, वरती झाला म्हणजे मायनस झाला. -1/2 जी होणार आहे. आणि टी स्क्वेअर, टी ची व्हॅल्यू किती, एच बाय व्ही ना. मग काय होणार, एच स्क्वेअर बाय व्ही स्क्वेअर. काय डाऊट आहे. मग आता बघा इथला व्ही गेट कॅन्सल. म्हणजे काय होलं तुमचं, h/2 बरोबर काय रे, एच मायनस हाफ जी एच स्क्वेअर बाय व्ही स्क्वेअर. हा इकडे आणा. म्हणजे काय भेटलं मला, 1/2 जी एच स्क्वेअर बाय व्ही स्क्वेअर इज इक्वल काय, एच मायनस एच बाय प्लस तिकडे जाता का जाईल मायनस. हा काय जाईल, एच बाय, हा काय झाला हाफ जी एच स्क्वेअर बाय व्ही स्क्वेअर. बरोबर की नाही. मग आता काय म्हणजे, हा 1/2 इकडचा 2 गेट कॅन्सल, इकडचं एच कॅन्सल. मग हा व्ही इकडे गेला, व्ही स्क्वेअर इज इक्वल काय, एच जी इंटू एच. जी इंटू एच. therefore v इज काय, अंडर रूट ऑफ डाऊट, अंडर रूट ऑफ. क्लिअर आहे. आता एक क्वेश्चन समजलं का, किती बनणार आहे. आणि आपण आतापर्यंत जेव्हा मी सांगितलं होतं आपण वरती फेकतो किंवा वरतून खाली येतोय तेव्हा काय येतं, अंडर रूट ऑफ 2gh. किती येतं, अंडर रूट ऑफ 2gh. आठवतंय का, हाईट किती आलते, अंडर रूट ऑफ 2gh. व्ही जोड काय, अंडर रूट ऑफ 2gh. इथं वेलॉसिटी किती आली, अंडर रूट ऑफ gh. हे कोणासाठी, जेव्हा अर्ध्या डिस्टन्स तो काय करतोय, कव्हर करायचं. बघा if 10 meter बिल्डिंग, 10 मीटरची बिल्डिंग आहे, ठीक आहे. if ball release from top and another ball is throw upwards with if they are cross 5 meter, then find the velocity of upwards. किती मीटरची बिल्डिंग आहे, 10 मीटरची बिल्डिंग आहे. 5 मीटरला कव्हर करायचं असं म्हणतात ते. म्हणजेच काय झालं, अर्धा ना. म्हणजे काय झालं, अर्धा झाला. आपल्याजवळ फॉर्म्युला आहे, व्ही बरोबर काय, अंडर रूट ऑफ जी इंटू एच. जी किती आहे 10, एच किती आहे 10. म्हणजे किती झाले 100, बाहेर आला 10 मीटर पर सेकंद. वरती बेका आपल्याला काय भेटून जाईल, तो अर्ध्या डिस्टन्स मध्ये जाऊन करून. टाइम अर्धा झाला का, नाही. काय अर्धा झाला, डिस्टन्स अर्धा झालेला आहे, बिल्डिंगचं अंतर अर्ध झालेलं, त्याला पोहोचण्यासाठी त्याला पोहोचवलं. कळलं.